नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर देवेंद्रजी, गिरीशजी आणि सर्व मित्र हो, मला फारसं अशा मोठ्या क्राऊडसमोर बोलायची सवय नाही. हे तरी देखील एक 5-10 मिनटामध्ये मी माझे विचार मांडण्याचा प्रयत्न करीन. महाराष्ट्राची परंपरा जी आहे, ज्ञानेश्वरांनी सुमारे जवळपास 1000 वर्षांपूर्वी त्यांनी जे पसायदान लिहिलं त्यावेळेस एक असं विश्वात त्यांनी एक ड्रीम बघितलं की जिथे ते म्हणाले की सर्वांना सुख शांती समाधान राहील आणि सर्वांना भेटतू भूता. हे तर तिथपासून तर आजचा महाराष्ट्र हे आज आपण बघतो आहोत की आपल्याकडे पोलरायझेशन जे आहे हे ते फार वाढतं आहे. हे समाजामध्ये तेढी निर्माण करण्याचं प्रमाण जे आहे ते गेली काही वर्ष प्रचंड वाढतं आहे. ज्यावेळेस डेव्हलपमेंट होत नाही त्यावेळेस निदान लोकांमध्ये समाजामध्ये तेढी कशी निर्माण केली जाईल याकडे जास्त लक्ष दिलं जातं आहे. आणि जसं आपण देवेंद्रजींनी त्यांच्या भाषणात सांगितलं की आपल्याकडे एक डेमोग्राफिक डिव्हिडंड आपण त्याची वाट बघतो आहोत. पण जसं आपण मुंबई पुणे सोडून बाहेर गेलं तर जाणवतं की अनएम्प्लॉयमेंट इज अ व्हेरी बिग प्रॉब्लेम. हे आणि जी सोशल इनइक्वॅलिटी आहे त्या सोशल इनइक्वॅलिटीमुळे जे प्रॉब्लेम होत आहेत ते फारच मोठे आहेत आणि त्यामुळे तरुणांमध्ये जो असंतोष आहे तो खूप मोठा आहे. माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तरुणांची आपल्या पूर्ण समाजव्यवस्थेवरती, आपल्या शासन व्यवस्थेवरती असलेला विश्वास तो टिकून राहणं ही फार मोठी गोष्ट आहे. आपण ज्यावेळेस मुलांना सांगतो की बाबा रे तू अभ्यास कर, शिक, म्हणजे मोठा होशील आणि सगळं काही व्यवस्थित होईल. आणि ज्यावेळेस मुलं बघतात की आपण जेव्हा कॉलेजला जातो की अभ्यास करूनही कदाचित फायदा होत नाही, त्याच्याने लाईफस्टाईलमध्ये चेंज व्हायला पाहिजे तो होत नाही, जॉब मिळत नाहीत. हे आणि हे जे क्षण असतात त्यावेळेस प्रश्न पडतो की मी सगळं कशासाठी केलं. माझे आईवडील वेडे होते, कोणाला सांगत होते अभ्यास कर, बाकी काही दुसरं काही इकडे तिकडे बघू नको, काही शिकू नकोस. हे आणि त्या मनाने तेव्हा जाणवतं की कदाचित काही दुसरे मित्र असतात की जे अभ्यास न करता इतर गोष्टी करतात आणि सडनली दे आर एन्जॉईंग बेटर लाईफ. हे आणि त्यावेळेस जे मनामध्ये जी द्विधा भावना निर्माण होते हे त्यावेळेस आपण जे आयुष्यभर जी स्वप्न पाहिलेली असतात त्या स्वप्नांचा जेव्हा चक्काचूर होताना दिसतो, आय थिंक दॅट्स व्हेरी व्हेरी पेनफुल. हे आणि आता आपण ज्यावेळेस सर्व लोक एकत्र येऊन आपण म्हणतो की आपण एकत्र भविष्य ठरवूया. हे तर हे करताना मी अलीकडेच एक पुस्तक वाचलं, त्याचं नाव होतं द पॉवर ऑफ द विजडम ऑफ क्राऊड. सो त्या पुस्तकाची थीम अशी होती की एका माणसापेक्षा, एखाद्या कमिटीपेक्षा जो मोठा समूह असतो समूहाला जास्त शहाणपण असतं. हे आणि लोकशाही हे त्याचं उदाहरण आहे की कदाचित ज्यावेळेस पूर्ण जनता जेव्हा मतदान करते त्यावेळेस ॲज ए क्राऊड दे आर फार मोर वाईज टू डिसाईड होम टू इलेक्ट. हे अँड टू इफेक्ट दॅट चेंज. हे we have seen that in Lok Sabha elections and I'm very sure we'll see that in the even forthcoming Vidhan Sabha elections. पण हे करताना देखील नुसतं जनमत जे आहे हे ते एका पर्टिक्युलर विचाराकडे नेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहेच. परंतु त्याशिवाय ज्यावेळेस नवीन रिजीम, नवीन राज्यकर्ते ज्यावेळेस येतील त्यावेळेस त्यांच्यासाठी अजेंडा काय असू शकतो, हे तो अजेंडा माझ्या मते ज्यावेळेस आपण हे ड्रीम बघतो आहोत ते डे ड्रीम न राहता दॅट शुड बिकम अ सॉलिड अजेंडा फॉर द न्यू ऑर्डर. हे अँड विच टेक्स केअर ऑफ द ॲस्पिरेशन्स ऑफ एव्हरीवन. हे आणि हे करताना मी जर आय एम कमिंग मोर फ्रॉम द बिझनेस बॅकग्राऊंड अँड फ्रॉम दॅट पर्स्पेक्टिव्ह वॉट आय सी दॅट इट्स द जॉब क्रिएशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट ऑफ एनी गव्हर्मेंट. हे विदाउट ग्रोथ aspirations of people cannot be managed. Okay. And the jobs can be created, okay, not only by industrialists, but there should be a mechanism by which a lot more people can become entrepreneur. A lot more businesses can be set up by people who are a common man, who are not born with a silver spoon. Okay. And to do that, there needs to be a conducive environment. Just to give an example, in Maharashtra today, if you want to open a good store, a retail store, you need 51 licenses. Okay.
if as a normal man you want to pursue applying to each of those departments or those offices and go for getting those 51 licenses, it will take you not less than 200 man days, and assuming if you don't bribe anyone, okay, it may take you more than 2 years, okay, to get those licenses, and maybe that will be time to again go for renewal of licenses because some will expire by that time. Okay. Now this is today in Maharashtra, not a single Kirana shop is license-wise compliant, okay, because of this kind of over governance that we have. Okay. So this is the one extreme. Okay. If I have to dream, I will say, can the government trust me and say, why you need license? If you want, you open it. Okay. You open a store and run the store. Okay. And then maybe there can be, I don't know, but there can be some voluntary compliance. दूसरी गोष्ट आहे ई गव्हर्नन्सची. lot of I think the people are from the IT background. We are talking about e-governance for last 10-15 years. Okay. And the actual condition on the ground is that what? There are computers, there are IT, there are service providers, maybe offices have become AC, but still the amount of money that you need to pay than the official charges is still there. Okay. And the digital delivery of the citizen services, okay, is very important. All of us, many times we take a leave in the office saying that why? Because I have some work with some government department, so I have to take 1 day's leave. Okay. If we can today do banking on Facebook, okay, we all can coordinate with each other our life on the social media. Can't we even work with our government and do government transactions on a social media? Okay. So what I'm trying to say is that when we do dreams, when we collectively kind of say get into this dreaming exercise, okay, I think we need to dream a bit higher. Our dream needs to be very audacious. There needs to be like a stretch goals, okay, because there is a problem space and there is a solution space. Okay. The problems are very well known. In Maharashtra, the big problems are like, we know that there is a regional imbalance. Okay. The growth development in the rural community is not there. Okay. The job creation is a problem. Education has a lot of issues. All the problems are well known. The real innovation is in the solution space. Okay. As a youth, with the kind of a talent that is sitting in this room, okay, if we are able to come with an agenda which will basically set what kind of a radical solutions which can come up and which will help in setting the new order, I think the purpose of this dream for Maharashtra, okay, I think will be achieved. So this is in a nutshell. I conclude my speech and thank you very much for giving me an audience. Okay, and I also thank the organizers for inviting me here. Thank you very much.